जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि सत्य साई संजीवनी हॉस्पिटल चाइल्ड हेल्थ केअर सेंटर खारघर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 120 मुलांची अद्ययावत तपासणी करण्यात आली आहे। आज ही तपासणी करण्यात आली आहे आणि DEIC विभागामध्ये ही तपासणी करण्यात आली आहे। तपासणी करण्यात आलेल्या यातील बहुतांश बालकांवर इलाज हे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आले आहेत। या तपासणीमध्ये प्रामुख्याने 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकांची छाती तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू आहे। तसेच हृदय तपासणी देखील करण्यात आली आहे। ही तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झाली होती। दरम्यान लहान बालकांची तपासणी आज दिवसभर सुरू राहणार असून या तपासणीसाठी उशीर होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे ही सेवा मोफत देण्यात आली असून गेल्या वर्षी 47 आणि यावर्षी 22 शस्त्रक्रिया सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात आल्या आहेत। तर आज हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी झाली आहे। काय सुरू होतं आणि त्याची काय माहिती? आज जिल्हा रुग्णालयात DEIC आणि RBS अंतर्गत आम्ही 0 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे जे हृदयाचे रोग किंवा हृदयाशी जन्मजात रोग आहेत किंवा हृदयाला छिद्र आहेत अशा सगळ्या रुग्णांची श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे त्यांची आज 2D इको करून घेतोय बरेचसे बाळांची आणि विद्यार्थ्यांची। आज जवळपास आम्ही 120 विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग केलेलं आहे आणि त्याच्यात मुंबईचे डॉक्टर जयश्री मिश्रा आणि डॉक्टर हरीश जाधव हे कार्डिओलॉजिस्ट आलेले आहेत आणि ते आम्हाला खूप कमी म्हणण्यापेक्षा फ्रीमध्ये आम्हाला सेवा देतात। त्यांचे स्कॅनिंग झाल्याच्या नंतर म्हणजे 2D इको केल्याच्या नंतर ज्या मुलांमध्ये आपल्याला ऑपरेशन करावे लागतात असे फ्री ऑपरेशन देखील आम्ही श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई यांच्यातर्फे करून देतोय। आतापर्यंत 47 झालेले आहेत गेल्या वर्षापर्यंत आणि या वर्षी 22 मुलांची शस्त्रक्रिया झालेल्या आहेत। शिबिर दर 3 महिन्याला एक तपासणीसाठी येते आणि आमचे स्कूल हेल्थ प्रोग्राम आणि अंगणवाडी हे तपासण्यामध्ये काढलेल्या मुलांची तपासणी इथं आम्ही एकत्रित करून सगळ्यांची 2D इको करून घेतोय। आपण या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना काय आवाहन करणार? गोरगरीब नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांच्या मुलांचं काही हृदयाशी संबंधित कोणतेही आजार असतील लहानपणी 0 ते 18 वर्ष वयोगटातील त्यांनी इथले DEIC सेंटरला जर व्हिजिट केलं तर त्यांना सगळ्या तपासण्या केल्या जातील आणि मोफत सेवा दिली जाईल।